मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा, शेतकरी बंधूंसाठी आता शेवटची एक मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 मोठे निर्णय जाहीर केले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे की बघा, पीक विम्याचा। आता पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आता दुसरा मोठा निर्णय म्हणजे की कर्जमाफीबाबत आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाणार आहे। आणि तिसरा निर्णय म्हणजे की बघा, पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये प्रमाणे हप्त्याबाबत घेण्यात आलेले आहे। म्हणजे की बघा, रकमेबाबत ही आता शेतकऱ्यांना चांगलीच बातमी मिळाली आहे। लवकरच हे पैसे खात्यात जमा होणार आहेत। या संदर्भात मिळणारी माहितीनुसार निधी वाटपाची पहिली फेरी 15 जिल्ह्यांमध्ये आणि 95 तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता बघा, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम या योजनेचा लाभ मिळणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान आणि आनंदाचे हास्य फुलणार आहे। जर तुम्ही या निवडलेल्या जिल्ह्यात किंवा निवडलेल्या तालुक्यात राहत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची आहे, कारण सरकारने यादीत तुमच्या तालुक्याची किंवा जिल्ह्याचे नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला थेट पीक विम्याची नुकसान भरपाई, कर्जमाफीचा लाभ, तसे पीएम किसान सन्मान निधी योजनाचे पैसे तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 2,000 रुपये हप्ता, हे सगळ्याच पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण माहिती नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आणि त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, पीक विम्याबाबत नवीन अपडेट देखील आलेले आहे, जे आम्ही पुढे या चॅनलवर विस्तार सांगणारच आहोत। जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन आले असेल तर छोटेसे पण महत्त्वाचे काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन प्रेस करा व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज मिळतील पीक विमा नुकसान भरपाईबद्दल ताज्या अपडेट, कर्जमाफीच्या बातम्या, आणि तेही सर्व एकाच ठिकाणी आणि विश्वासीय स्वरूपात। तसेच कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्कीच लिहा, जेणेकरून आम्हाला त्या संबंधित पीक विमा आणि नुकसान भरपाईबाबत ताज्या माहिती तुम्हाला सर्वप्रथम देऊ शकू। तर चला पाहून घेऊया की नेमके राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी काय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कोणत्या भागातील शेतकऱ्यांना सर्वात आधी त्यांच्या लाभ मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आधी त्यांचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो लक्षपूर्वक आहे का, आज शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। अनेक दिवसापासून वाट पाहिल्यानंतर अखेर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेले आहेत। शेतकऱ्यांना अपेक्षा नव्हती की सरकार इतक्या लवकर बघा पाऊल उचलेल, पण आता राज्य सरकारने 4 मोठे निर्णय अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेले आहे। त्यातील 3 निर्णयानंतर 3 बघा वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून चौथा निर्णय म्हणजे की पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात हे बघा डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याअंतर्गत बघा 18,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। याशिवाय नुकसान भरपाईची रकमेप्रमाणे 10,000 रुपये, 17,000 रुपये पर्यंत असेल। म्हणजेच काही शेतकऱ्यांना 10,000 तर काही शेतकऱ्यांना 17,000 इतका मदत थेट खात्यात जमा होणार आहे। तिसरा आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे की बघा कर्जमाफीचा। आता राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या थेट कर्जमाफ होणार असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। सरकारकडून सरसकट कर्जमाफ घोषणा करण्यात आलेली असून यामुळे अनेक कुटुंबाचा आर्थिक ताण हलका होणार आहे। सरकारने कर्जमाफीसाठी विशेष तारीखही जाहीर केलेली आहे, पण त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। थोडक्यात सांगायचं तर या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक शौर्याचा दिलासा मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता खरी वेळ आली आहे, जेणेकरून बघा घेणारी नेमके कोणत्या जिल्ह्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे आणि बघा 95 तालुके निवडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही जिल्हा या यादीत समावेश असेल तर तुम्हाला पीक विम्याचे 18,000, नुकसान भरपाईचे 10,000 तर 17,000 आणि त्यानंतर पीएम किसान योजनाचे 2,000, म्हणजे की सरकारकडून मिळालेला हे लाभ तुमच्या खात्यात लवकरच दिसणार आहे। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू होईल यांची यादी देखील सरकारने तयार केलेली आहे। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला थेट या सर्वच योजनांचा लाभ मिळणार आहे। पुढे आपण या व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाच्या मुद्द्यावर विस्तार चर्चा करणार आहोत। पीक विमा योजना, कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ व तसेच नुकसान भरपाईचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे। तसेच बघा कर्जमाफी योजना, राज्य सरकारने घेतलेला ताजा निर्णय, पीएम किसान योजनाचे 2,000 हप्ता ते नेमके कधी व कसा मिळणार। तर चला तर आता सुरुवात करूया की पहिले मुद्द्यापासून, पीक विम्याचे पैसे कोणत्या 15 जिल्ह्यात आणि 95 तालुक्यामध्ये वाटप होत आहे यांची विस्तार यादी पाहून आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत की बघा सरकारने ज्या 15 जिल्ह्यामध्ये आणि 95 तालुक्यामध्ये पैसे जमा करण्याची सुरुवात केलेली आहे। आता शेतकरी
शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, त्यांची यादी अखेर जाहीर झालेली आहे. आता फक्त इतकंच करायचं आहे की तुमच्या जिल्ह्याची किंवा तालुक्याचे नाव या यादीत आहे का ते नीट बघा. जर नाव असेल तर निश्चित राहा. तुमच्या बँक खात्यात पीक विमा, नुकसान भरपाई, कर्जमाफ आणि पीएम किसान योजनेचे 2,000 हे सर्वच टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कारण सरकारने वेळेवर थेट खात्यात निधी हस्तांतरित करण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याने हजारो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. आता सध्या पहिला टप्पा सुरू असून ते 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. पहिल्यांदाच मिळणारी निधी म्हणजेच की पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे, त्यानंतर कर्जमाफी आणि पीएम किसानचे 2,000 यांचे वितरण होणार आहे. मात्र एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे, कर्जमाफीचा लाभ आणि पीएम किसानचे 2,000 रुपये मिळवायचे असतील तर सरकारने अर्जांचं 2 महत्त्वाचे कामे सांगितलेली आहेत, जे प्रत्येक शेतकऱ्यांना लगेच पूर्ण करायची आवश्यकता आहे. जर ती कामे केली नाही तर तुम्हाला नाव न पीक विमा, नुकसान भरपाईची यादीत, नाव कर्जमाफीच्या यादीत दिसणार. आता पुढे आपले पाहणार आहोत की बघा ते 2 आवश्यकता काम कोणती आहेत आणि ती पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे दिसणार आहे, जमा होतील. ही महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही एवढ्या विस्तारपणे मिळणार नाही. आता बघा, तर चला पुढच्या भागात जाणून घेऊया की सरकारने सांगितलेले 2 महत्त्वाचे काम कोणते आहेत, ज्यामुळे तुमचे पैसे खात्यात जमा होणार नाही. आता बघा, खरी वेळ आली आहे, लक्ष देऊन बघायचं आहे. कारण पुढे मी सांगणार आहे की बघा नेमके कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत शांतपणे पहा आणि तुमच्या जिल्हा किंवा तालुक्याच्या यादीत आहे का ते नीट तपासा. राज्यातील शेतकऱ्यांना बघा ती काळजी करण्याची अजिबात आता गरज नाही. कारण सरकारने निधी वितरणासाठी प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच तुमच्या मोबाईलवर बँकेत पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे. काही शेतकऱ्यांना अजूनही बघा वंचित असले तरी सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लवकरच त्यांचा लाभ मिळणार आहे. या योजनांतर्गत सध्या बघा शेतकरी मित्रांनो 15 जिल्ह्यांमध्ये नीट निधी वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यात शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये DBD डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे थट्ट जमा होत आहे. चला तर पाहूया की या पहिल्या टप्प्यात समाविष्ट झालेले 15 जिल्ह्याची यादी. आता शेतकरी मित्रांनो बघा 15 जिल्हे कोणते आहे. सर्वप्रथम बघा बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, नांदेड, अकोला या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता थट्ट पैसे जमा होणार आहे. DBD प्रणालीद्वारे वर्गात होणार असल्याचे कोणकोणत्या कार्यालयात फिरण्याची गरज नाही. आता बघा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आनंद आणि दिलासा देणारं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की बघा 2 आवश्यकता कामं जे प्रत्येक शेतकऱ्यांना लगेच पूर्ण केली पाहिजेत, जेणेकरून त्यांचे नाव योजनाच्या पात्र यादीत समाविष्ट होईल आणि पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. सर्वप्रथम लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सरकारने जाहीर केलेले 5 महत्त्वाचे कागदपत्र असणे गरजेचे आहे. कारण की बघा जे हे कागदपत्र पूर्ण नसतील तर तुम्हाला नाव योजनाच्या यादीतून वगळण्यात जाऊ शकतं आणि कर्जमाफीचा लाभ मिळवायचा नाही. तसेच सरकारने स्पष्ट केले आहे की एकदा झालेल्या कर्जमाफी पुन्हा डबल किंवा दुसऱ्या यादीत मिळणार नाही. त्यामुळे हे कागदपत्र लगेच तयार ठेवा. या लिस्टमध्ये केवळ कर्जमाफीसाठीचे नाव, तर पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लागणारी 2 महत्त्वाची कामे आणि पीएम किसान योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे यांची महत्त्वाचे समाविष्ट आहे. त्यामुळे ही महत्त्वाची बघा महत्त्वाची काळजीपूर्वक एक तर चला आता पाहून घेऊया की आता 5 आवश्यकता कागदपत्र. आधार कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांना वैध आहे आणि दुसरं बघा शेतकरी मित्रांनो, आणि दुसरं केलेले आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड हरवलं असेल, त्यात चुका असतील किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तर लगेच सुधारून करून घ्या. कारण की सरकारने थट्ट आधारावरून तुमची ओळख पडताळणी पैसे पाठवते. जर लिंक नसेल तर पैसे बँकेत जमा होणार नाही आणि कर्जमाफीचा लाभही मिळणार नाही. बँक खाते व आधार लिंक तुमच्या बँक खातं तुमच्या आधार क्रमांकाला जोडलेले असणे गरजेचे आहे. सरकारने स्पष्ट आदेश आहे की कर्जमाफीची रक्कम किंवा पीक विम्याचे पैसे DBD म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या खात्यात हे जमा होतात आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आधार लिंक नसेल तर ते तुमचे पैसे सुद्धा थांबू शकतात किंवा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे लगेच तुमच्या बँकेत जाऊन आधार सिलिंग म्हणजे आधार लिंक करा आणि आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा तपासून घ्या. आता 7/12 आणि 8 उतारा या दोन्ही कागदपत्र तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सरकारने या उताराच्या आधारावर तुमच्या शेती क्षेत्रफळ आणि मालकीची खात्री करते. जर 7/12 किंवा 8 उतारा नसेल तर कर्जमाफीचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे लगेच तुमच्या तलाठी किंवा मंडळ कार्यालयातून हे उतारा मिळवा. शेती जमिनीची मालकी अधिकृत पुरावा, तुम्ही ज्या जमिनीची शेती करता त्या जमिनीचा मालक हक्क दाखवणारे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. कारण या कागदपत्राशिवाय तुम्ही शेतकरी म्हणून ओळखून पटवू शकता. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की शेतकरी मित्रांनो
शेतकऱ्यांना बघा कर्जमाफी 30 जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वतःही शब्द दिला आहे. त्यामुळे आता निश्चित राहा, सरकारने तुमच्या पाठीशी बघा पाठीशी ठामपणे उभा आहे. हे खरंच एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. पीएम किसान योजनांचा पुढील 2000चा हप्ता राज्य सरकारकडून आलेल्या ज्या माहितीनुसार पैसे देण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झालेली आहे. गुजरातमध्ये प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड या राज्यामध्ये आधीच बघा पीएम किसानचे 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे आणि पुढील क्रमांकामध्ये महाराष्ट्र राज्याचा नंबर लागलेला आहे. म्हणजे की महाराष्ट्रात सर्वप्रथम आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डेबिटच्या मार्फत हे डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा 2000चा हप्ता आणि पीक विम्याची नुकसान भरपाई ही कर्जमाफीचा लाभ तिन्ही एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.